गरोदरपणात पुढील 5 सोनोग्राफी खूप महत्त्वाच्या असतात. 7 ते 8 आठवड्यात पहिली 1.5 महिन्याची सोनोग्राफी गर्भाशयातच गर्भ आहे की नाही हे तपासता येतो. एकच बाळ आहे की जुळे अनेक गर्भ आहेत ते समजते. बाळांच्या हृदयाचे ठोके दिसू लागतात, त्यामुळे गर्भ जिवंत आहे याची खात्री मिळते. गर्भधारणेच्या अचूक आठवडे आणि अपेक्षित प्रसूती तारीख EDD ठरवता येते. गर्भाच्या सुरुवातीची वाढ योग्य आहे की नाही ते कळते. NT सोनोग्राफी 11 ते 14 आठवडे. 3ऱ्या महिन्यातील सोनोग्राफी बाळाच्या मानेमागील पाण्याची जाडी मोजली जाते. 18 आणि 13 सारख्या जनुक आजारांचा धोका तपासता येतो. बाळाच्या नाकाची हाडे दिसतात की नाही ते तपासले जाते. बाळाच्या सुरुवातीची शरीर रचनेत काही दोष आहे का नाही हे पाहिले जाते. 18 ते 22 आठवडे. 5व्या महिन्यातील सोनोग्राफी बाळाच्या शरीरातील सर्व अवयवांची सविस्तर तपासणी केली जाते. हृदयाची रचना आणि 4ही कप्पे, फुफ्फुसे, यकृत, पोट आणि मूत्रपिंड, चेहरा, ओठ आणि तालू या सगळ्यांचं सविस्तर पाहिलं जातं. पोटाची भीत आणि नाळ, गर्भजल ची जागा व स्थिती समजते. मेंदू, मणका आणि कवटी नीट तयार झाली आहे का नाही हे पाहिलं जातं. मोठे जन्मजात दोष लवकर ओळखता येतो. ग्रोथ स्कॅन 28 ते 32 आठवडे. 7व्या महिन्यातील सोनोग्राफी डोक्याच्या, पोटाचा व मांडीचा हाडाचा आकार मोजला जातो. बाळाचा रक्तपुरवठा योग्य आहे का हे पाहिले जाते. आईला BP, साखर किंवा इतर त्रास बाळावर परिणाम होतोय का हे समजते. बाळाची वाढ, गर्भजल ही स्थिती या कार्य नीट आहे का नाही हे तपासले जाते. बाळाचे वजन अंदाजे किती आहे हे कळते. लास्ट टर्म स्कॅन 36 आठवड्यानंतर. 9व्या महिन्यातील सोनोग्राफी सिझेरियनची गरज आहे का याची निर्णय घेण्यासाठी उपयोग होतो. बाळाची पोझिशन, डोके खाली आहे की आडवे उलटे हे निश्चित केला जातो. बाळाला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा नीट आहे का, नाळ बाळाच्या गळ्याभोवती आहे का हे कळते. आई आणि बाळ दोघांच्या सुरक्षिततेसाठी अंतिम तयारी करता येतो.